साठी आता खुशखबर, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आता दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे। होय, प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देणार, सरकारने सांगितलं। एक पण लाडकी बहीण वंचित राहणार नाही। आता डायरेक्ट पैसे वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत, असं राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा यांनी माहिती दिली। आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय, कारण जी आर आलेला असून जी आर काल सकाळी 9:43 जाहीर झाला व त्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली। मात्र इकडे बघा, आता लाडक्या बहिणींनो पहिला टप्पा किती जिल्ह्यात किती तालुक्यात होणार आहे त्याची यादी पण त्यामध्ये आलेली असून यामध्ये नेमकं तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण बघायला तुम्हाला नक्की मिळेल, कारण की आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जे सरकार पैसे देणार आहे त्या यादीमध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, टोटल 3000 रुपये अशी रक्कम मिळणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तर यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून जिल्हे निवडण्यात आलेले असून 15 जिल्ह्यात व आता सरकारच्या माध्यमातून 88 तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। तर इकडे बघा, आता नेमके 88 तालुके कोणते आहेत त्यांची नावे पण सांगणार आहे, 15 जिल्हे कोणते त्यांची पण नावे सांगणार आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटीशी विनंती करतो, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता लाडक्या बहिणीची चिंता दूर झालेली आहे। आता शिंदे साहेब काट म्हटलेले आहेत। तर इकडे बघा, एकनाथ शिंदे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली। एकनाथ शिंदे दाबणार डीबीटीचं बटन, दाबताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार 16वा 17वा हप्ता। पण आता सर्वात आधी लगेच 16वा हप्ता हा जमा होईल। 16व्या हप्त्याचे किती रुपये तर 1500 रुपये। 16व्या हप्त्याचे 1500 रुपये झाले। एवढंच नाही तर लगेच 17व्या हप्त्याचे पण तुम्हाला किती रुपये मिळणार तर 17व्या हप्त्याचे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये मिळणार। तर इकडे बघा, 1500 रुपये ही रक्कम आता जमा होणार असल्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। सरकारचा मोठा निर्णय आता जमा जे आहे ते जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा, आता हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलंय। तर ते सांगितलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींनो 15 जिल्ह्यामध्ये व आता 87 तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। तर 15 जिल्ह्यांची यादी तसेच नेमके 87 कोणते तालुके आहेत त्यांची पण यादी आलेली आहे। या तालुक्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल, आता तुमचा कोणता पण तालुका असेल त्या तालुक्याचं जर नाव या यादीत असेल तर डायरेक्ट तुम्हाला किती 2 हप्त्याचे हे 3000 रुपये ते पण 100% आता मिळणारच आहेत। मात्र आता प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करावी लागणार आहेत। तिकडे बघा, सरकारने सांगितलेली म्हणजेच की एकनाथ शिंदे यांनी जी 2 कामे बहिणीला करायला सांगितलीत ही 2 कामे देखील तुम्हाला करायची आहेत। ही कामे केली तरच तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। अन्यथा तुम्ही जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला लवकर हप्ता भेटणार नाही, हे देखील लक्षात घ्या। मग आता ती नेमकी कोणती कामे आहेत त्याबाबतची माहिती पुढे सांगणार आहे। कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ते पण या व्हिडिओच्या पुढे आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा। त्यापूर्वी काय करूयात, आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये व 87 तालुक्यांमध्ये पैसे वाटप सुरू होत आहे त्यांची यादी व त्यांची नावे आता आपण पाहूयात। तर बघा, आता लाडक्या बहिणींनो त्याबाबतची सविस्तर यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी चिंता तर काही जास्त करत बसण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी बघा, यादीमध्ये सर्व तालुके जिल्हे आता सरकारने जाहीर केलेले आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता डीबीटीचं बटन दाबताच पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होते। लाडक्या बहिणीला वाटत होतं की आज हप्ता येईल का, उद्या हप्ता येईल का, मात्र आता ती प्रतीक्षा संपलेली आहे। मात्र लाडक्या बहिणींनो महत्त्वाची सूचना म्हणजे पैसे सर्वात आधी फक्त आणि फक्त या 4 बँकेमध्ये जमा होणार आहे। जर तुमचं खातं या 4 बँकेत असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे येतील, अन्यथा जर या 4 बँकापैकी दुसऱ्या कोणत्या बँकेत खातं असेल तर मग पैसे येण्यास अडचण होऊ शकते किंवा खूप पैसे उशिरा मिळू शकतात। मग नेमके पैसे कोणत्या 4 बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत त्या पण बँकेची नावे सांगतो। जर या 4 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी 3000 रुपये 2 हप्त्याचे 100% मिळतील, किंवा या 4 बँकेपैकी कोणत्या एका पण बँकेमध्ये तुमचं खातं नसेल तर पैसे येण्यास अडचण येऊ शकते।
मग आता नेमक्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे येण्यास अडचण होऊ शकते, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर दुरुस्त करून मग तुमचे पण पैसे लवकर येतील। आता ती माहिती पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आलेली असून या तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते लक्ष देऊन बघा। जर तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता पैसे हे बँक खात्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता सोडण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप होणार असून 15 जिल्ह्यामध्ये व 87 तालुक्यामधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमा होणार आहे। तर चला आता आपण बघूयात। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी मोठा निर्णय तर जाहीर झालेला आहे, हे तर आपल्या लक्षात येतच आहे। तर या ठिकाणी सरकारने निर्णय घेत बहिणीला दिलासा देण्याचं देखील काम केलेलं आहे, असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो। तर इकडे बघा सरकारचं म्हणणं आता काय आहे व किती जिल्हे आहेत, तर पहिला जिल्हा यामध्ये सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तो म्हणजे नाशिक। जर या नाशिक जिल्ह्यातून राहणार असाल तर बघा आता या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। लक्ष देऊन बघा यादी तुम्हाला दाखवत आहे। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आता ऑक्टोबरच्या हप्त्याचे म्हणजेच की 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये हे नाशिकमध्ये वाटप होणार आहेत। नाशिकमध्ये टोटल वाटप होणार असून किती रुपये झाले तिकडे बघा, ही टोटल रक्कम होते 3,000 रुपये। हे 3,000 रुपये या ठिकाणच्या बहिणीला मिळणार आहेत। मग कसलीच काळजी व आता काही चिंता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही। आनंदाचा दिलासा देणारा निर्णय बघायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीमध्ये टाकलेलं असून पूर्ण पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मात्र यामधील 2 तालुके वगळता बाकीच्या तालुक्यात पैसे मिळणार आहेत। तर चला कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत व कोणते 2 तालुके आहेत त्या ठिकाणी उशिरा मिळणार आहे ते पण सांगतो। तर इकडे बघा सिन्नर तालुका, आता लक्ष देऊन बघा तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आहे का। जर तुम्ही या सिन्नर तालुक्यातील असाल तर तुमच्या बँक खात्यात पण 16वा हप्ता 17वा हप्ता दोन्ही हप्ते प्लस जर याला केलं तर टोटल किती 3,000 रुपये होतात, कारण 1,500 2 महिन्याचे झाले तर हे 3,000 रुपये, हे 3,000 रुपये सिन्नर तालुक्यात एक आता कोणत्या क्षणी जमा होतील। आता काळजी करू नका। मात्र लाडक्या बहिणींनो तुम्हाला 2 कामे पण करावी लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील। अन्यथा ती कामे जर सरकारने सांगितलेली केली नाहीत मग तुम्हाला एकच हप्ता 1,500 रुपये मिळेल, तो पण अजून खूप 10-15 दिवसानंतर मिळू शकतो। मग तुम्हाला एवढ्या उशीर हप्ता नकोय, लवकर जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल व ते पण 2 हप्त्याचे 3,000 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे 3 मोठे फायदे होणार आहेत। यामध्ये पहिला फायदा होणार आहे तो म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील। दुसरा फायदा होणार आहे की तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीत आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल, कारण ज्यांच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव यादीत असतं त्यांना सर्वात आधी पैसे मिळत असतात। तिसरा फायदा असा होणार आहे की तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। मला माहिती बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत, जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळत नसतील, अशांना गॅस सिलेंडरचा पण लाभ मिळून जाईल। त्यासाठी आता लक्ष देऊन बघा गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ही 2 कागदपत्रे तयार ठेवली तर तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% मिळतील। आता त्याबाबतची माहिती पुढे सांगणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला आता त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होत आहेत पुढच्या याद्या आपण पाहूयात। तर बघा आता पुढील यादी आलेली असून या ठिकाणी सिन्नर तालुका झाला, त्यानंतर मनमाड तालुका, मनमाड तालुक्याचं पण नाव सरकारने यादीत घेतलेलं असून आता या ठिकाणी दुसरा तालुका आहे मनमाड तालुका। मनमाड तालुक्यातील देखील हजारो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 16वा हप्ता 1,500 रुपये वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। कोणत्या क्षणी डीबीटीचं बटन दाबून हे पैसे जमा होतील असं शिंदेंनी सांगितलं आहे। सिन्नर तालुका त्यानंतरचा मनमाड तालुका, या ठिकाणी 16 हप्त्यात जमा होताच लगेच 17व्या हप्त्याचे पण 1,500 रुपये आता हे कोणत्या क्षणी जमा होणार आहेत, कारण GR आलेला आहे। GR आलेला आहे म्हटल्यावर पैसे 100% येतच असतात। हे टोटल पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। हे टोटल किती रुपये, तर हे 3,000 रुपये झाले। हे 3,000 रुपये बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। यानंतरचा पुढील क्रमांकाचा तालुका येवला तालुका। जर तुम्ही या येवला तालुक्यातील असाल तर या येवला तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। येवला तालुक्यामध्ये देखील 16व्या 17व्या हप्त्याचे 3,000 रुपये हे जमा होतील। हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात लगेच इकडे लक्ष द्या, इथे लिहून दाखवत आहे 830 रुपये ही जी गॅस सिलेंडरची रक्कम आहे, हे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होतील। तुम्हाला काळजी करायची नाही, हे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे। त्यामुळे आता तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतरचा तालुका
देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा। तर आलेल्या माहितीनुसार एरंडोल तालुका, चौथा तालुका, जर तुम्ही या तालुक्यातील असाल तर बघा या तालुक्याचं पण नाव यादीत आलेलं आहे। एरंडोल तालुका हा देखील जळगाव जिल्ह्यातील आहे। या यादीमध्ये नाव आलेलं असून त्या तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही। मात्र सरकारने सांगितलेली 2 कामे तात्काळ उरकून घ्या, 2 कामे लवकरात लवकर करून घ्या। म्हणजे कसं, जसे पैसे वाटप सुरू होतील तसे लगेच तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होतील व ते काम केल्यावर गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर 100% येणारच, काहीच अडचण येणार नाही। मग चला ती नेमकी कोणती कामे करावी लागतील व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ती पण तुम्हाला माहिती देणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होईल, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं असून त्यांना पण आता 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत व त्यांना याआधी गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते, पण आता यावेळेस त्यांना गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत। आता तुम्हाला पण मिळतील। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर चला आता पुढची माहिती आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणारे पुढचे पण तालुके आलेले आहेत। त्यापूर्वी आता या ठिकाणी सरकारने महत्त्वाची सूचना दिलेली आहे। तर इकडे बघा, एकनाथ शिंदे स्वतः म्हटले की आता EKYC केली नसली तरी काही अडचण नाहीये, कारण बरेच जण म्हणत होते की EKYC केली नाही मग आम्हाला 3000 येतील का, 1000 येतील का, म्हणजे काही प्रश्न होते। आता त्याचं उत्तर तुम्हाला देत आहे। तर एकनाथ शिंदे म्हटले की आता EKYC केली नसली तरी काही अडचण नाही, आता पैसे आम्ही गडबडीमध्ये म्हणजे अर्जंट आम्हाला द्यायचे आहेत, कारण की आम्हाला लगेच पुन्हा शेतकऱ्यांसाठी पैसे वाटप करायचे आहेत। कारण एकदा जर शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू केले तर मग इकडे लाडक्या बहिणीला पैसे काय वाटप सुरू करता येत नाहीत। मग सरकारने काय केलं, आता लाडक्या बहिणीसाठी लगेच निर्णय घेऊन एकदम अर्जंट पैसे देण्याचं ठरवलेलं असून एकनाथ शिंदेंनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सांगितलं की लवकरात लवकर काही झालं तरी बहिणीच्या बँक खात्यात हे 3000 रुपये जमा झाले पाहिजे। जमा करण्यात आता हे सुरू होत असून लाडक्या बहिणींनो, DBTची सुरुवात 15 जिल्ह्यात होत आहे। जर या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, कारण त्या 15 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे व एकनाथ शिंदेंनी 15 जिल्ह्यांची यादी नावे लिहिली। त्या यादीमध्ये त्यांनी स्वतःहून नावे लिहिल्यानंतर ती यादी अधिकाऱ्यांकडे पाठवली व अधिकाऱ्यांना सांगितलं की यादीमध्ये जे कोणती जिल्ह्यांची नावे मी लिहिलेली आहेत, जे 15 जिल्हे आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट पैसे वाटप करा। मग अधिकाऱ्यांनी आता त्या ठिकाणी DBTच्या माध्यमातून पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला असून कोणत्या क्षणी आता या 15 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पुढील यादी बघणार आहोत। आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी कोणती 2 कामे करावी लागतील ती एकदा तुम्हाला माहिती देतो, म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला 3000 रुपये मिळतील। तर चला लगेच पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता सरकारने काय सांगितलं आहे। आता सरकार म्हटलं की EKYCची तर काय अडचण नाहीये, गडबडीमध्ये आम्ही पैसे देत आहोत, आम्हाला लवकर वाटप करायचे आहे। त्यामुळे आता EKYC केली असो किंवा नसो पैसे 3000 रुपये जमा होतील। ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता आता जाहीर केलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीला, माता भगिनींना कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आता आपण बोलू शकतो। त्यामुळे आता कसलीच काळजी चिंता तुम्ही करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे। तसेच आता चेकवर सही झाली बघा, चेकवर सही झालेली असून 3032 कोटी रुपये लाडक्या बहिणींनो मंजूर केलेले आहे। 3032 कोटी रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी व चिंता आता करण्याची गरज पडणार नाही। टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहेत। आता सरकारने आदेश दिलेले असून डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवण्यास सुरुवात होत आहे। बहिणी खुश झालेल्या आहेत, त्यामुळे आता हे पैसे जसे जमवतील तसे गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये जी रक्कम आहे ही पण तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत व तुम्हाला कोणतं काम करावं लागेल, कोणती 2 कामे करायची आहेत ती आता सरकारने सांगितले आहेत व सरकारने काय सांगितलं आहे ते पण आता आपण पाहू। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आपलं आधार कार्ड असतं ना, आधार कार्ड, आता ते आधार कार्ड तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, बँक खात्याशी संलग्न करायचं आहे। आदिती तटकरे म्हटलं की आम्ही आता पैसे वाटप सुरू करत आहोत। ज्यांचं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असेल त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी आता हे पैसे जमा करत आहोत, असं आदिती तटकरे यांनी सांगितलंय। मग आधार कार्ड मोबाईल नंबरशी आधीच लिंक असेल, बँक खात्याशी संलग्न असेल तर मग काय अडचण नाही, पण नसेल तर लवकर करून घ्या, कारण आता जास्त वेळ राहिलेला नाही। कोणत्या क्षणी पैसे
एकदम फास्टमध्ये जमा होणार आहेत, कारण पैसे जमा व्हायला काही वेळ लागणार नाही, कारण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने सरकार पैसे देत आहे, म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतात. अशा प्रकारचं काम सरकारने आता अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. ही गोष्ट देखील लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या. त्यानंतरचं आता हे जर काम झालं, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर मग काय अडचण नाही, पैसे आता लवकर येतील. तर चला, नेमके पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होत आहे, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पुढच्या काही तासात पैसे जमा होऊ शकतात त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो. तालुक्यांची यादी लिस्ट दाखवतो. तुमच्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते लवकरात लवकर आता तपासा. तर बघा, आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे व तालुके सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत. तर पुढील तालुका जिल्हा या ठिकाणी आलेला आहे. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता नंदुरबार जिल्ह्याचं नाव पण आलेलं असून दुसरा जिल्हा हा नंदुरबार जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार असून 16वा हप्ता हा मंजूर केलेला आहे व 16व्या हप्त्याचा GR आलेला आहे. 16वा हप्ता जमा होताच लगेच 17वा हप्ता पण जमा होईल. टोटल हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी व जास्त करून चिंता करण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता जास्त काही करून काळजी तुम्ही करत बसू नका. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला दिलासा मिळू शकतो. यामध्ये बघा, आता नंदुरबार जिल्हा झाला, त्यानंतरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून धुळे जिल्हा घेण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा अशा सूचना पण एकनाथ शिंदे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अर्थमंत्री, तसेच उपमुख्यमंत्री पद असतं ते अर्थमंत्री यांनी दिलेले आहेत. आता डायरेक्ट पैसे हे जमा होणार असून आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून देखील आता तुम्हाला ठेवायचं आहे. जसे पैसे वाटप होतील तसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून नक्की मिळणार आहे. तर चला, पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील टोटल रक्कम आता जमा होईल त्यांची देखील यादी आपण बघूयात. तर बघा, आता पैसे पुढील जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. यामध्ये पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. सरकारने त्याबाबतची एक माहिती देखील दिलेली आहे. तर इकडे बघा, इथे सांगितलं आहे ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना 3000 रुपये, ज्यांचं नाव दुसऱ्या यादीत येईल अशा लाडक्या बहिणीला 1500 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जर जास्त पैसे पाहिजे असतील तर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे 3000 रुपयांच्या यादीत येणं गरजेचं आहे. मग त्या यादीत नाव येण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला आपलं जे आहे ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. मग कसलीच अडचण तुम्हाला राहणार नाही. तर पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे इकडे बघा, हिंगोली जिल्ह्यात देखील 16वा 17वा हप्ता टोटल 3000 मिळतील. पण सर्वात आधी 16व्या हप्त्याचे 1500 जमा होतील. त्यानंतर लगेच काही दिवसातच एकदम लवकर तुम्हाला ऑक्टोबरचे वाटप झाल्यावर नोव्हेंबरचे 1500 टोटल हे 3000 रुपये मिळतील. त्यामुळे काळजी व जास्त करून चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार त्याबाबतची माहिती देखील पुढच्या व्हिडिओ देणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.